परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलंय। महादेव मुंडेंचा 16 महिन्यांपूर्वी परळी तहसील परिसरामध्ये हत्या झाली होती, मात्र अजूनही आरोपीला अटक झालेली नाही। त्यामुळे यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणाला बसल्यात। ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मसाजो ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिलाय। दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। माझा माझाच निर्णय होता की मी उपोषण करणार, का तर माझ्या पतीला आता 16 महिने उलटून गेले तरी आम्हाला न्यायाची काहीच भूमिका नाही आहे आणि आम्हाला SIT CID साठी आम्ही उपोषणाचा मार्ग निवडला आहे। आपण अनेक मागणी केली होती, सरकारने केली होती किंवा आमच्या प्रकरणामध्ये CID असं किंवा SIT दाखल करा, हो केली होती, पण त्यात काहीच आम्हाला अद्याप काहीच त्यांचा निर्णय आला नाही। मग आम्हाला जोपर्यंत SIT CID दाखल होत नाही तोपर्यंत आज आम्ही उठणारच नव्हतो। तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे। महादेव मुंडे यांच्या पत्नी न्यायाच्या प्रतीक्षेत उपोषणाला बसलेल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषण पुकारले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।